लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही महिन्यांचे मिळून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा होणार आहेत. अशा बातम्या माध्यमांमध्ये तुम्ही 2 दिवसांपासून पाहत आहात. हे 3,000 रुपये जमा होणार, परंतु हे पैसे मिळणार कधी, हा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. कारण आता नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा झाला, अजून GR देखील आलेला नाही. म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठीचा GR देखील अजून राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला नाही. सामाजिक न्याय विभागावतीने आपल्या महिला व बालविकास विभागाकडे अजून निधी देखील गेलेला नाही. मग लाडक्या बहिणींना पडलेला एक सिंपल प्रश्न की पैसे येणार, पण पैसे येणार कधी? कारण आता सर्व मुदत संपून गेल्या तरी देखील योजनेचे पैसे अजूनही जमा होत नाहीत. माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत, युट्यूब चॅनलमध्ये बातम्या येत आहेत, काही ठिकाणी वेबसाईटवर देखील बातम्या येत आहेत की 3,000 रुपये मिळणार, 3,000 रुपये मिळणार, नोव्हेंबर आणि डिसेंबर दोनही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार. परंतु पैसे येणार कधी? तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आपण सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे, डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्रित येऊ शकतात का, याची किती शक्यता आहे आणि हे पैसे एकत्रित आल्यास नक्की कधीपर्यंत योजनेचे पैसे जमा होणार, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर लाडक्या बहिणींनो, नेहमीप्रमाणेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या हप्त्याचे वितरण साधारणपणे 5 ते 10 तारखेच्या मध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पार पडते. सध्या आपण पाहिलं की आता आज 7 तारीख आहे, उद्या 8 तारीख, 9, 10, तरी देखील लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा अजून GR देखील सरकारच्या वतीने त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला नाही. म्हणजेच की लक्षात घ्या, GR नाही आला म्हणजेच की पैशाचे वितरण लगेच होणार आहे का, तर लगेच होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर कमी आहे. लगेच तुम्हाला योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. मग आता कधीपर्यंत पैसे येणार, हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. कारण आम्हाला पैसे मिळणार कधी, यामध्ये अडचण कोणती येत आहे, तर लक्षात घ्या, सध्या राज्यामध्ये सर्वांचं मत आहे की आचारसंहिता सुरू आहे. काय सुरू आहे, तर आचारसंहिता. आणि या आचारसंहिताच्या काळामुळेच लाडकी बहीण योजनेचा GR येत नाही असे सरकारच्या वतीने बोललं जात आहे. तसं पाहायला गेलं तर मागील महिन्यामध्ये देखील आचारसंहिता सुरू असताना संजय गांधी निराधार योजना, जी की राज्य सरकारच्या वतीने चालवली जाते, त्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पैसे मिळाले होते. मग लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठीच आचारसंहिताची अडचण का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्यावर खरं तर बोललं गेलं पाहिजे, की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोनही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार का? म्हणजेच नोव्हेंबर आणि नोव्हेंबर सोबत आम्हाला डिसेंबर महिन्याचे देखील पैसे त्या ठिकाणी मिळणार का? कारण हा एक महत्वाचा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या वतीने विचारला जात आहे की आम्हाला दोनही महिन्यांचे पैसे एकत्रित 3,000 रुपये मिळणार आहेत का? अनेक न्यूज चॅनलने देखील या संदर्भात बातम्या दिल्या आहेत की 3,000 रुपये एकत्रित येतील. परंतु लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, याचं उत्तर मी द्यायचं झाल्यास तुम्हाला याची अधिकृत कोणतीही माहिती अद्याप आलेली नाही. दोन्ही महिन्यांच्या हप्त्याच्या वितरणाबाबत ना आपल्या महिला व बालविकास विभागाने माहिती दिली आहे, ना मंत्र्यांनी कोणतीही पोस्ट दिली आहे, ना कोणता GR आहे. म्हणजेच की नोव्हेंबर सोबत तुम्हाला जर डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित यायचं झालं तर तो लगेच यायचा असल्यास ते पैसे मिळणार नाहीत. समजून घ्या. तुम्ही म्हणाल की नक्की म्हणताय काय? जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला 10 तारखेच्या आत किंवा 10 पर्यंत जर GR आला तर तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्याचेच 1,500 रुपये मिळणार आहेत. यामध्ये सर्वात मोठा विषय हा तारखेचा असणार आहे. जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोनही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जर यायचे असतील तर या महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे 20 तारखेच्या पुढे जाईल. लक्षात घ्या, 20 डिसेंबरच्या नंतर जर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी 3,000 रुपये मिळू शकतात. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या सर्व GR नुसार, सर्व अनुभवानुसार मी सांगतोय तुम्हाला, तोपर्यंत जर पैसे आले तर तुम्हाला फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपयेच येणार आहेत. यामध्ये 3,000 रुपये मिळणार नाहीत. कुणी काहीही म्हणू द्या. जोपर्यंत योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठीचा अधिकृत GR येत नाही, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे स्वतः पोस्ट करून सांगत नाहीत, तोपर्यंत या बातम्या सर्व निरर्थक असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. कारण प्रत्येकाने जी अपडेट दिली आहे त्या अपडेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की बघा, येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही त्या बातम्या वाचल्या तर त्या बातम्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की स्पष्टपणे सर्वांनी लिहिलं आहे की अशा पद्धतीने पैसे येण्याची शक्यता आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका आहेत. पण निवडणुका असल्या तरी देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोनही महिन्यांचे 3,000 रुपये तुम्हाला मी सांगतो
एकत्रित तेव्हाच येतील जेव्हा योजनेचा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण 20 डिसेंबरच्या पुढे जाईल, तेव्हाच येणार. तोपर्यंत लाडक्या बहिणींनो, तुम्ही आशेवर राहू नका. 3,000 रुपये मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. सरकारला यामध्ये जर सरकारने मोठा निर्णय घेतला तरच हा 3,000 रुपये तुम्हाला एकत्रित येऊ शकतात. ते देखील माझ्या अंदाजाने जर तुम्हाला 3,000 रुपये द्यायचे असतील तर तुम्हाला हे पैसे 20 डिसेंबर नंतर मिळतील. आता जर पैसे तुम्हाला द्यायचे असतील म्हणजेच की लक्षात घ्या, 10 तारखेच्या आसपास जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता द्यायचा असेल, डिसेंबर तर खूप दूर आहे, नोव्हेंबरचा जर हप्ता द्यायचा असेल तर तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहेत डिसेंबर महिन्याच्या पैशासाठी. तुम्हाला परत जानेवारी महिन्यामध्ये वेट करावा लागेल किंवा वाट पाहावी लागेल. खरं तर हे 100% चुकीचं आहे. इलेक्शन झाल्यानंतर सरकारच्या वतीने एक स्पष्टपणे बोललं गेलं होतं की आम्ही एक तारीख ठरवू, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची. काय करू आम्ही एक फिक्स तारीख करू की ज्या तारखेला लाडक्या बहिणींना पैसे वितरित होतील. आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी आम्हाला असं देखील मेसेज केले की आम्हाला आमच्या घराचं भाडं असतं किंवा आम्हाला किराणा भरायचा असतो, तर या योजनेच्या रकमेचा आम्हाला फायदा व्हायचा, परंतु आता या रकमेची कोणत्याही प्रकारची शाश्वती राहिली नाही. हे पैसे खूप लांब वितरण जात आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी देखील याबाबत आम्हाला सांगितले आहे. याबाबत नक्कीच महिला व बालविकास विभागाच्या वतीने आपण त्यांना सांगू की तुम्ही एक तारीख फिक्स करा किंवा कमीत कमी आठवडा तरी ठरवा की दुसरा आठवडा, तिसरा आठवडा किंवा पहिला आठवडा, या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे आम्ही वितरण करू. तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का लांबतोय, लाडक्या बहिणींना सरकार आता पैसे द्यायला का लांबवतंय, याच्या बाबत तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्त शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.